रामकृष्ण हरे. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. तर बऱ्याच दिवसाचा लाँग व्हिडिओज टाकला नव्हता. आज म्हटलं हाय वेळ तर टाकू थोडासा लाँग व्हिडिओ. तर व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे का आपण जिथं गेलो तिथं तसे तसे अनुभव येतात, तसे तसे व्हिडिओ टाकतो आपण, असं आहे. तर आता मी ते व्हिडिओ टाकलेलाच आहे. आम्ही शेतातून शहरात आलेलो आहे राहायला. टाकलेलाच आहे मी व्हिडिओ, सगळ्यांनाच माहिती असेल. तर ते शेतामध्ये कसे ते बांधभाऊ असत्या, शेजाऱ्याच्या शेतामध्ये चांगले पीक पाणी चांगलं येत असलं तर ते शेजाऱ्याला सण नाही होत. मग ते काहीतरी कुसपट काढायचे, बांध कोरायचे. काहीतरी बांधावर कोणी गबाळं टाकून ठेवतं, कोणी बांध कोरीतं. इकडं त्याची जमीन खाटी करायना, पण ते मध्ये बांध कोरल्याशिवाय राहत नाही. का शेजाऱ्याला त्याला त्रास द्यायचा राहतो, का शेजाऱ्याचं त्याला देखू सहन होत नाही. अशी अशी ती एक गोष्ट आहे. तसंच शहरामध्ये पण घडतं बरं का. असं काही नाही का शहरात घडत नाही, शहरात पण तसंच घडतं. एवढंच आहे, शेतात बांध कोरीत्या, शहरात आहे ना घरं फोडीत्या. अशी गंमत आहे. कोणाच्या घरात जर चांगलं चालू राहिलं ना, तर समजा सून जर चांगली राहिली ना, सुनाला बिघडायचं कारण करते. किंवा सासू चांगली राहिली तर मग सासूला बिघडायचं कारण करते. सासूला काहीतरी उलटंपालटं सुनाचे विषय सांगायचं, नाहीतर मग सुनाला उलटंपालटं सासूचे विषय शिकवायचं. असे शहरात पण घडतं. कारण अनुभवाचे बोल सांगते मी पण 22-23 वर्षे मोठ्या शहरात राहून आलेली आहे. चला बा, मी शेतातलीच आहे असं काही नाही. पण त्यावेळेस आमच्या वेळेस असं होतं का, असं बोलायची, सुनांना बोलायची कोणासंग टाप नव्हती, अजिबात नव्हती. आणि कोणी काही बोललं बी तर त्याला उत्तर द्यायची पण टाप नव्हती. त्याला सहन करायची शक्ती ठेवावी लागत होती. पूर्वीच्या काळात असं होतं, तसं आत्ताच्या काळात असं नाही. आता सुनांना काही बोललं ना कोणी तर म्हणजे चांगलं शिकवते नाही. सुनांना शिकवायचं असलं तर वाईट शिकवत्या. असे जसे शेतकऱ्याचे कसे बांधभाऊ असते तसे शहरात पण बांधभाऊ राहते काही काही. तर वाईट शिकवत्या सुनांना. किंवा सासू जर चांगली असली तर सासूला सुनाचे विषय वाईट शिकवत्या. तर मी म्हणते, असं केल्याने काय होतं बरं? काय भेटतं बरं? काय भेटत असेल बरं? स्वतःला भेटेल का सुनाचं सुख? किंवा एखाद्या महिलाला कळत नाही सासूचं सुख भेटेल का? नाही भेटणार. का दुसऱ्याचा नाश करून कधी आपलं चांगलं होत नाही. फक्त आपलं चांगलं केव्हा होतं? समोरच्याला शिकवताना किंवा समोरच्याला उलटंपालटं सांगताना थोडीशी मनाला समाधानी वाटत असेल. पण किती चोरून चोरूनच शेवटी ते उदासीन आहे का? नाही. ते चोरून चोरूनच शिकवणार कोणी शिकवायचं राहिलं. तसं उदासीन कोणी शिकवाल का? नाही. तसं तुम्ही चांगलं शिकवा, चांगलं तुमचं नाव निघेल, चांगलं तुमचे गुण निघतील. तसं तुम्ही वाईट शिकवा, तुमची वाईट वृत्ती तयार होईल, तुम्हाला वाईटच दिसेल सगळं काही गोष्टी. तर असं काय आहे, भरपूर ठिकाणी पाहते मी, सुनांच्या विषयी वाईट शिकवत्या, सासांच्या विषयी वाईट शिकवत्या. तर असं करू नये. देवाने आपल्याला चांगला जन्म दिलेला आहे. आपण चांगलंच शिकवा, चांगलंच जे आपल्याच्यानं जेवढं चांगलं होईल तेवढंच शिकवायचं. आपल्याच्यानं म्हणजे नाही झालं तर चांगली गोष्ट आहे ना, नाही शिकवायचं. पण झालं तर शक्यतो चांगलं शिकवा सुनांना किंवा सासांना किंवा कोणी असेल त्यांना चांगलं शिकवा, त्याला चांगला मार्ग दाखवा. असं वाईट मार्ग दाखवू नका. साधू संत काय सांगत्या, तुम्ही सुधरा आणि दुसऱ्याला पण सुधरा. म्हणून तुम्ही दुसऱ्याला वाईट केलं म्हणजे तुम्ही स्वतः पण वाईटच होणार ना. तर असं नाही करायला पाहिजे. अहो, मी पण शहरात राहून आलेली, मी 23 वर्ष शहरात राहिलेली. आत्ताच्या मुलींना तरी खूप कळतं, खूप सगळं काही नॉलेज आहे. पूर्वीच्या काळात, आमच्या काळात तर काहीही कळत नव्हतं. आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही शहरात जेव्हा राहिलो तेव्हा कोणी गप म्हणलं तर आम्ही गप, कोणी चूप म्हणलं तर चूप. उत्तर द्यायला सुद्धा कळत नव्हतं, कसं उत्तर द्यायचं आणि कसं काय करायचं. असं नव्हतं. सगळ्यांना मिळून मिसळून राहिलं तरच सगळ्या काही चांगल्या गोष्टी होत्या. नाहीतर काय उपयोग नाही, काय उपयोग नाही. आता आहे ना सगळे भोग खालीचे. कोणाला त्रास द्या नका देऊ, कोणाचं काही वाईट वस्तू ऐकून घ्या किंवा कोणी काय वाईट शिकवलं तर ते आपल्या डोक्यात घ्या, तर त्याचा काय उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. ते आणखीन वाईट दिवस येते, आपल्याला पण चांगले दिवस येत नाही.
आणि ज्यांनी जर सहनशक्ती जर ठेवली ना त्याला खूप चांगले दिवस येतात खूप. आणि जे पहिले दिवस वाईट राहिले ना नंतर चांगले दिवस जर आले ना तर खूप आनंद राहतो. आणि आपण जर पहिले दिवस खूप सुखी काढले नंतर जर दुःखी दिवस आले ना काही उपयोग नाही त्या जगण्याचा, काहीच उपयोग नाही. खूप तळतळतो आत्मा मग. आणि दुसऱ्याचा आत्मा दुखून तर काहीच उपयोग नाही. काही म्हणजे काहीच उपयोग नाही दुसऱ्याचा आत्मा दुखून. तर अशा काही काही असते, काही नास्तिक असते. नास्तिक ते दुसऱ्याच्या घरांना नाश करत्या, चांगलं शिकवती नाही. कोणाची लेकी बाळी आली तर तिच्याविषयी वाईट शिकवत्या, तिच्याविषयी वाईट बोलत्या. नाही, असं नाही बोलायला पाहिजे. देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे, प्रत्येकाच्या मागं सुख दुःख ठेवलेलं आहे देवाने जर असं सगळ्यांना जर सुखी ठेवलं असतं तर मग लोकांनी धरती आभाळ एक केलं असतं. देव पण सगळ्यांचे ताडगेसारखंच ठेवतं. देवाने जर असे सगळ्यांचे हे केले असते ना तर मग कोणी कोणाच्या हातात नसतं आलं. तर असं नाही करायला पाहिजे. शेवटी तो जो बांध करणारा शेतकरी असतो ना तो शेवटपर्यंत फक्त कोरायचं त्याच्या डोक्यात विचार असतो, काही नाही. त्याला दुसरं काही सुचत नाही हो. त्याला नाही गणगत दिसत, त्याला नाही देवधर्म दिसत, नाही काही दिसत नाही. आणि नुसतं देवधर्म करायचा आणि देखावा दाखवायचा तो पण काही उपयोगाचा नाही. आपण जर देवदेव करतोय किंवा एखादी व्यक्ती लय रोज कीर्तनाला प्रवचनाला जाते, लय एखाद्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेते, तर तो देखावा येतो. काय उपयोग नाही त्याचा. तुमची वृत्ती जर चांगली राहिली तर त्या देखाव्याचा उपयोग आहे. तुमची वृत्ती जर एवढी घाण असली, तुम्ही नुसते बांधच करीत राहिले दुसऱ्याचे, तर ती वृत्ती तो मंदिरात जाण्याचा देखावा काहीच कामाचा नाही तुमचावाला, काहीच कामाचा नाही. देव काही म्हणत नाही तू माझ्या मंदिरात रोज पाण्यास तांब्या भरून घेऊन ये, का रोज मला नारळ घेऊन ये, का फुलहार घेऊन ये. नाही म्हणत देव फक्त म्हणतो मुखात राम ठेवा आणि आपलं चांगलं कर्म करा, एवढंच देव म्हणतो. आणि पण नाही, लोक नाही सुधरत हो, नाही सुधरत लोक. ते बांध करायची सवय असते एखाद्याला, सवय असते बांध करायची. त्याला ते तिकडं वावर त्याचं खाटं करायनं, पण इकडं त्याला बांध कोरल्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही. पोटच भरत का त्याला त्रास द्यायचा राहतो ना. शेजारी बांध भावाला त्याला त्रास द्यायचा राहतो, पण काही उपयोग नाही. आलो तेव्हा एकटंच आलो आपण आणि जाताना एकटंच जाणार आहे. काही नेणार नाही संग. तुम्ही किती कोरा शेजाऱ्याचा बांध, किती कोरा शेजाऱ्याच्या घरात किती खोड्या करा, शेजाऱ्याच्या घरात किती उलटंपालटं शिकवा किंवा उलटंपालटं त्याचं ऐकून घ्या, त्याचा काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही, काहीच नाही. जे तुम्ही चांगलं कर्म करणार तेच कर्म तुमच्या संग येणार. शेवटाला तुम्हाला तेच कर्म कामं येणार. तुम्हाला ही वाईट वृत्ती ही काहीच कामं येणार नाही. खूप खूप त्रास आहे आता या जीवनामध्ये, खालीच भोगावं लागू राहिलं आता. वरती काहीच नाही राहिलं. पहिले लोक म्हणायचे वरती गेल्यावर असं करत्या, तसं शिक्षा देत्या, अशी देत्या. ती वरती गेल्यावर कोण पाहतं काय करत्या वरती? तेलाच्या कढईत लोटी त्या, का गोवाच्या नरकात लोटी त्या, का फुलाच्या बगीच्यात लोटी त्या, काय उपयोग नाही. वरती कोणी पाहत नाही, पण खालचे भोग मात्र कोणी ना कोणी, जरी ज्या व्यक्तीला त्रास दिला ती व्यक्तीने जरी नाही पाहिलं तरी त्या व्यक्तीच्या शेजारी पाजारी प्रत्येकाला माहिती राहतं कोणाच्या बांधवाला कोण कोरीतं, कोणासंग कोण खेटतं, कोणाच्या घरात कोण भांडणं लावितं. असं हे प्रत्येकाला माहिती राहतं, प्रत्येकाला कळतं. मग ते कोणी ना कोणी ऐकेल राहतं, ते बरोबर ते ध्यानात ठेवतं का नाही गाड्या अमक्याला खूप त्रास देईल, ते त्याचे भोग आता भोगतंय. बघा कसं वाटलं आहे माझा व्हिडिओ, नक्कीच मला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.